काल मुंबईला गेलो होतो पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी. तयारी तर खूप चांगली केली होती आणि स्वप्न पण खूप मोठे घेऊन गेलो होतो. पण आज सांगायला वाईट वाटतं मित्रांनो, जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा थोडं कमी झालं. त्या क्षणी वाटलं आता सगळं संपलं. पण नंतर स्वतःलाच एक प्रश्न विचारला, हरलो की फक्त थोडा वेळ उशीर झालाय? मुंबईच्या त्या मैदानावरून बाहेर पडताना एक गोष्ट मात्र समजली. स्वप्न मोठे असेल ना तर पडणं पण मोठंच असतं. सगळं झाल्यावर आपल्या मित्राला सोबत घेऊन डायरेक्ट संभाजीनगरला निघालो आणि लोकल मध्ये बसलो. आज पहिल्यांदाच लोकल रिकामी वाटत होती. लोकल पकडून डायरेक्ट सीएसटी ला निघालो आणि सीएसटी वर आल्याच्या नंतर आम्हाला देवगिरी ट्रेन होती मित्रांनो, आणि देवगिरी ट्रेन पकडून थेट आम्ही संध्याकाळी 2 वाजता संभाजीनगरला पोहोचलो. आणि संभाजीनगरला पोहोचल्याच्या नंतर ऑटो केला आणि ऑटोनी आता थेट जायचं होतं टीव्ही सेंटरला. आणि ऑटोमध्ये बसून फक्त एकच विचार चालू होता, आता पुढे काय? उत्तर तर अजून सापडलं नाही. पण एक गोष्ट पक्की आहे, मी थांबणार नाही. कारण ज्यांच्या स्वप्नांमध्ये आग असते त्यांना रस्ते फक्त थोडा वेळ थांबवतात, कायमचं नाही. आणि आज जरी हारलो असेल पण उद्या जिंकेल. आणि ही फक्त एक नवीन सुरुवात म्हणून पुन्हा एकदा प्रयत्न चालू करेल. धन्यवाद.